पिंपरी चिंचवड, मावळ आणि लोणावळा परिसरात गेल्या 2 दिवसापासून धुवाधार पाऊस जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की पवना नदी जी आहे त्याचा दुथडी भरून वाहू लागले आहे। पवना नदीचं पात्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याच पवना नदीचं पाणी आता या ठिकाणी रस्त्यावर येऊ लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण गेल्या 2 दिवसात पाहिलं तर गेल्या 24 तासामध्ये 375 मिलीमीटर हा पाऊस पवना धरण परिसरात झाला, तर 145 मिलीमीटर पाऊस हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाला। त्याचप्रमाणे 370 मिलीमीटर पाऊस हा लोणावळ्यात झाल्यामुळे संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा जो आहे तो या ठिकाणी जलमय झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे नागरिक जे आहेत ते याच पाहण्याचा आनंद देखील लुटताना एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर रस्त्यावर पाणी या ठिकाणी सुरू व्हायला लागलं। थोड्या वेळात जे आहे असाच पाऊस सुरू राहिला तर हेच पाणी जे आहे ते मानवी वस्तीमध्ये घुसण्यास सुरुवात व्हायला आपल्याला या ठिकाणी वेळ लागणार आपल्याला पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।